नागपूर आता हळूहळू पूर्वपदावर येते। 5 भागातील संचारबंदी आता उठवण्यात आली। 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदारा, इमामवाडी या भागातील संचारबंदी उठवण्यात आली आहे, तर काही भागातील संचारबंदी अद्याप सुद्धा कायम आहे। नागपूर मात्र आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे। त्या ठिकाणी कोतवाली गणेशपेठेत संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत कर्फ्यू त्या ठिकाणी शिथिल करण्यात आलेला आहे। नागपूरच्या यशोधरा नगरमध्ये मात्र संचारबंदी अद्याप कायम आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जुळलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, नागपूर खरं तर आता पूर्वपदावर येते, हळूहळू पूर्वपदावर येते। ही घटना घडून तब्बल आता आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झालाय, मात्र तरी सुद्धा काही भागामध्ये संचारबंदी ही कायम आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे गेले मुंबईच्या रात्री जेव्हा दिवसाच्या वेळेला होता नागपुरात, त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या 11 पोलीस ठाण्याअंतर्गत जो आहे तो संचारबंदी कायम करण्यात आलेली होती, संचारबंदी लावण्यात आलेली होती आणि त्यासोबतच जमावबंदी देखील लावण्यात आली होती। मात्र त्यानंतर पोलिसांच्या सतर्कतेमुळे, पोलिसांच्या उपस्थितीमुळे नागपूर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। केवळ नागपूर शहरच नाही तर जिल्ह्यातही कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्यानंतर हळूहळू परिस्थितीचा रिव्ह्यू करण्यात आला आणि त्यानंतर सुरुवातीला 2 पोलीस स्टेशन अंतर्गत जो संचारबंदी होती ती पूर्णपणे उठवण्यात आली। त्यानंतर 9 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी कायम होती। मात्र काल रात्री पोलीस आयुक्तांनी आदेश काढत 5 पोलीस स्टेशन अंतर्गतची जी संचारबंदी आहे ती पूर्णपणे उठवलेली आहे। मात्र जो हिंसाचार प्रभावित जो क्षेत्र आहे, ज्यामध्ये महाल, चिखली, पार्क, भालदारपुरा, हंसापुरी हे प्रभावित जिथे हिंसाचार झालेला होता, ते जे भाग येतो त्या भागामध्ये अजूनही संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे गणेशपेठ, तहसील आणि कोतवाली हे पोलीस ठाण्याअंतर्गत हे परिसर येतात आणि या अंतर्गत जे आहे ते 3 तासांची ही शिथिलता देण्यात आलेली आहे। मात्र नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।